वैष्णवी कन्स्ट्रक्शन या टीमला विजय संपादन करून दिलं विजयने. अफलातून बॅटिंग त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाले आणि आपला आवाज ऐकण्यासाठी पूर्ण अंतरटकर उपस्थित आहेत. या आयोजनाबद्दल आणि या खेळीबद्दल काय सांगशील? थोडं दोन शब्द असं नसतं. दिवेश लहाने यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक. दोन शब्द फक्त आपल्या टीम साठी आणि नेक्स्ट प्लॅनिंग साठी या आयोजनाबद्दल आणि या पहिल्या मॅचच्या खेळीबद्दल काय सांगशील? आयोजन खूप सुंदर आहे आणि माझा बॅट पेच चालू होता तर मला पोरं खूप सपोर्ट करत होती त्याला थँक्यू. विजय तात्याचा किती सपोर्ट असतो ते पहिल्यांदा सांग. प्रत्येक खेळीनंतर तात्या आणि तातीला खुश करतो विजय आणि या मॅच मध्ये देखील त्यांनी तेच केलं. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. ऑल दी बेस्ट. आता नेक्स्ट मॅच साठी देऊया वैष्णवी कन्स्ट्रक्शन टीमला आणि जाऊया चालू असलेल्या सामन्याकडे. मिलन खरं तर तात्या आता रात्रीचे 1:15 वाजलाय. तात्या दुकानात आता दुकान बंद केलं असेल पण घरात मात्र मोबाईलवरती मॅच बघत असेल. तात्या तुझंही स्वागत. जाऊया विजय ठरला या विजयाचा शिल्पकार आणि संघ या ठिकाणी पोहोचलाय सेकंड राऊंड मध्ये. ब्रेकफेल कांगारूची एंट्री झाली आणि आज मात्र प्रत्येक संघ विपक्षी टीमचे ब्रेकफेल करत असतानाची कामगिरी इथे आपण पाहिली आणि संपूर्ण गाव आंतरडोडी संपूर्ण गाव आज बाकरीचा पाडा क्रीडांगणावरती आहे आणि त्यांचं प्रेक्षकांचं देखील करतो आपण सहर्ष स्वागत. चला दोनही संघ एकमेकांच्या विरोधात लढताना दिसतील. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. एका बाजूला टीम गारपोली बॅटिंगसाठी उतरते आणि फिल्डिंगसाठी तुम्ही बघू शकाल वंजारपाडा हा संघ मैदानाच्या आतमध्ये. भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली खरं तर नवोदित खेळाडूंना घेऊन यंग टॅलेंटेड प्लेयरला घेऊन खरं तर भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली बॅटिंगसाठी उतरते आणि त्यांच्या विरोधात मात्र वंजारपाडा हा संघ मैदानाच्या आतमध्ये. पवन विर्ले गोलंदाजीचा तुफान वेगाचा हा गोलंदाज. यावर्षी आपण वंजारपाडा संघाला पाहिलं तर दामच्या क्रीडांगणावरती पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी याच वंजारपाडा संघाने जिंकली होती आणि त्यांच्या विरोधात खरं तर बऱ्याच दिवसानंतर क्रिकेटच्या मैदानावरती आपण भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोलीला बघू शकाल. अक्षय राऊत आणि ओमकार तुपे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या पॉवर प्लेला इथून सुरुवात होईल. 5 षटकांचा हा सामना आहे. एक DRS तुम्हाला देण्यात आलेला आहे रनआउट आणि बिमर चेंडूसाठी. याची गारपोली आणि वंजारपाडा टीमने नोंद घ्यावी. एक DRS तुम्हाला रनआउट आणि बिमर चेंडूसाठी असेल. जबरदस्त क्रीडा स्पर्धा. माजी पंचायत समिती सदस्य चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन तुम्ही बघू शकाल. सामाजिक कार्यकर्ते संजयजी कराळे, जांताराजा क्रिकेट संघ पिंपलोली आणि सायली 11 महालक्ष्मी तलवडे अर्थात पिंपलोली ग्रामपंचायत परिसराची ही पहिली नाईट टुर्नामेंट आणि या पहिल्या नाईट टुर्नामेंटचं हे भव्य दिव्य आयोजन तुम्ही बघू शकाल. KTC लाईव्ह इव्हेंट ही YouTube लाईव्ह वाहिनी या स्पर्धेला कव्हर अप करते. गुड क्वालिटी अँड क्लिअरिटीने कर्जत KTC हा ब्रँड आहे आणि हा ब्रँड इथे ही स्पर्धा कव्हर करत असताना आता बघू शकाल पवन विर्ले वेगाचा तुफान वेगाचा हा गोलंदाज. पवन विर्ले गोलंदाजी मार्कवरती सज्ज आणि समोर अक्षय राऊत ओमकार तुपे या सलामीच्या जोडीने सुरुवात करेल भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली. पहिल्या राऊंडचा हा शेवटचा सामना. गेम इज ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिल्या षटकाचा खेळ इथून सुरू. पवन विर्ले गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेटने समोर येतो अक्षय राऊत. द्वंद्व चांगलं रंगणार पवन विर्ले आणि अक्षय राऊत मध्ये. हा पहिला चेंडू अक्षय राऊतचा फटका मिडॉनच्या डोक्यावरून थेट समालोचन कक्षाला. इथून सलामी देत असताना अक्षय राऊतचा हा पहिला चौकार. पहिला वार ठोकला अक्षय राऊतने चौकार. ना की आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच जे पारितोषिक घेण्यासाठी या षटकार हॅट्रिक त्याच्या माध्यमातून लगावण्यात आल्या मान्यवरांचं पारितोषिक होतं. खोलात टाकला हा चेंडू पवन विर्लेने. हाताला स्पर्श करत चेंडू चाललाय तर मात्र मिड ऑफ मध्ये कुठलीही धाव इथून मिळणार नाही टीम भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली. विजय डायरे माझा आवाज पोहोचत असेल विजय आपण
जयवंत हजारे दादा आणि संदेश हजारे दादांचा 1000 रुपयाचा कॅश प्राइज आपण इथून कलेक्ट करा लवकर या विजय. 2 चेंडू आणि चौकाराने ही सुरुवात आहे. अक्षय राऊत आज खरं तर या महत्वाच्या सलामीच्या जोडीकडे भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोलीच्या धावसंख्येची एक जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीने अक्षय राऊत सध्या खेळ करतात. 2 बॉल 4 धावा, धावा फलकावरती. अक्षयचा फटका, हवेचा वेध, या ठिकाणी पकडली कॅच आणि पहिला झटका टीम गारपोलीला. अक्षय राऊत इथून बाद. दादा हजारे यांचं पारितोषिक विनंती करतो जयवंत दादा हजारे यांना की आपल्या शुभ असते आपण हे पारितोषिक सुनील दादा घोडबिंदे आयोजन करते यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पारितोषिक दिलं जाणार आहे. भरपूर सारं प्रेम सुनील दादा घोडबिंदे यांच्यावरती आपण पाहतोय सर्वच मान्यवरांचं. आणि कॅमेरामॅनला थोडंसं हे छायाचित्र आपल्या कॅमेरामध्ये कैद करा. विजय डायरेचं कौतुक. जयवंत दादा आपलं मनापासून आभार. संदेश दादा आपले मनापासून आभार. 3 बॉल 4 धावा आणि पहिली विकेट आली. अक्षय राऊतला जबाबदारीने खेळणं फार महत्वाचं होतं. वेदांत राऊत आलेत वन डाऊनच्या भूमिकेत. पवन विर्ले या गोलंदाजाने खरं तर कमबॅक केलं क्रिकेटमध्ये आणि वंजारपाडा संघाच्या गोलंदाजीला एक वेगळी ताकद देण्याचं काम पवन विर्ले या बॉलरने केलं आणि त्याच्या विरोधात वेदांत राऊत वन डाऊनच्या भूमिकेत इनटू द ग्राउंड. पवनचा हा चेंडू 3 स्टंपच्या अगदी समोरून हा चेंडू निघाला आणि 4 बॉल मध्ये स्कोर येतो मात्र 4. खरं तर भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली आणि गारपोलीचा क्रिकेट खरं तर 1985 पासून तर तब्बल 40 वर्षाची परंपरा असणारं हे क्रिकेट आणि आता ही यंग टॅलेंटेड पिढी मैदानाच्या आतमध्ये गारपोली टीमसाठी नेतृत्व करत असताना 5 तर जबरदस्त खेळ झाला. पहिल्या सामन्यामध्ये अजमेरा 11 दामत संघ विजयी झाला. दुसऱ्या मॅच मध्ये कोलिवली हा संघ विजयी झाला तर तिसऱ्या मॅच मध्ये अंथरडवर्डी संघाने विजय इथून प्रस्थापित केला. आता बघायचं की चौथ्या मॅच मध्ये कोणता संघ आजच्या ग्रुप बी मधून पुढे येईल आणि द्वितीय फेरीमध्ये त्यांचा प्रवेश असेल. 1 ओव्हर 5 धावा स्कोर इथून आतापर्यंत पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये स्कोर चेस झाला होता. दुसऱ्या मॅच मध्ये स्कोर चेस झाला नाही. तिसऱ्या मॅच मध्ये देखील स्कोर चेस झाला नाही आणि आता चौथ्या मॅच मध्ये बॅटिंग पहिलीच सुरू आहे जिथे भैरवनाथ गारपोली संघाने स्कोर उभारलाय. पहिल्या ओव्हर मध्ये धावा 5. चला लवकर लवकर फिल्डिंग लावून घ्या पवन आणि प्रतीक. आपल्या टीमला या विशेष सूचना असेल आयोजकांच्या वतीने कारण खूप चांगले संघ आहेत. आपण बऱ्याचशा स्पर्धा खेळलेल्या आहेत त्यामुळे जास्त टाइम आपण घेऊ नका ही रिक्वेस्ट आयोजकांच्या वतीने. कपिल आलेत वंजारपाडा टीम कडून ओव्हर नंबर 2 मध्ये. कपिलचा गोलंदाजीचा झंझावात समोर येतो. वेदांत राऊत आज संघासाठी काहीतरी करावं लागेल. संधी मिळालेली आणि भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोलीसाठी वेदांत राऊतची आज स्पेशल इनिंग एक चांगली इनिंग आपल्या संघासाठी वेदांत इथून पेश करणार का. 1 ओव्हर धावा 5. वेदांतच्या बॅट मधून ऑन साइडला करारा जवाब गोलंदाज कपिलला ठोकलाय सिक्सर. वेदांत राऊत इज ऑन फायर नाऊ. आलाय षटकार. थँक्यू 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 डीजे. चेंडू पाठवा चेंडू पाठवा चेंडू पाठवा. या ठिकाणी षटकार आलाय वेदांत राऊतचा. चेंडू पाठवा. विकी त्या ठिकाणी मिलन चेंडू त्या ठिकाणी बघा मैदानाच्या आतमध्ये चेंडू पाठवा. मॅच बॉल येईपर्यंत आपल्याला थांबून चालणार नाही. बॉल येतोय बघा फलंदाज वेदांत. ओमकार आपण चेंडूची चेकिंग करा. खरं तर मॅच सुरू होण्यापूर्वी आपण स्टेजच्या समोरच तो चेंडू चेक करतोय पण मॅच सुरू असताना चेंडू इथून थोडा गायब झाला त्या कारणास्तव आपण मैदानाच्या आतमध्ये चेंडू चेकिंग साठी देतो याची नोंद घ्या. 1 ओव्हर 5 धावा होत्या आणि त्यानंतर वेदांत राहुलने आक्रमण स्वीकारलं. गरज होती त्या बॅटिंगची आणि तो षटकार
त्याने इथे ठोकलेलं आहे. काशीनाथ तातू डायरेक्ट बऱ्याच दिवसानंतर तात्या आले आणि संघ काय खेळला करता त्यांचा पुतण्या विजय डायरेने काय बॅटिंग केली. 500 रुपयाचा कॅश प्राईज काशीनाथ तातू डायरे साहेबांनी दिलं. साहेब आता मॅच लागेल ती किमान 3 वाजता. गोलंदाज इथून सज्ज होईल. चेंडूची चेकिंग इथून कंप्लीट झालेली आहे. यस चेंडूची चेकिंग इथे होत आहे. धावा 11 आहेत वेदांत राऊतच्या बॅटमधून. आता शॉट यायला सुरुवात झालेली आहे आणि भैरवनाथ गारपोली 40 वर्षाची परंपरा. अगदी 40 वर्षापासून गारपोळीकरांच्या स्पर्धेचं आयोजन देखील आपण तेवढंच पाहतो आणि कर्जत तालुक्यात एक नामवंत खरं तर हा संघ आहे. कारण 40 वर्ष लगातार खेळणं क्रिकेटसाठी हे योगदान आणि आज संघाला एक चांगली सुरुवात हवी होती तिथे वेदांत राऊतने कपिलवरती पहिल्या चेंडू पासून प्रेशर टाकलंय. स्कोर येतो मात्र 11. पुन्हा एकदा सज्ज होईल बॅटर वेदांत. कपिलचा हा चेंडू बॅटची कडा. सोपा चेंडू होता वेदांतसाठी आणि फलंदाज इथून बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. बंटी मते. 2 बॅटर आउट झालेत. भैरवनाथ गारपोळी संघाला खरं विकेट टिकवणं एक आव्हान असणार आहे. कारण जर का विकेट आउट होत राहिल्या तर संघाच्या धावसंख्येवरती देखील त्याचा परिणाम इथे जाणवेल. आणि 2 विकेट 11 धावा. स्कोर चांगला आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. पण विकेट टिकवाव्या लागतील. बंटी मते आणि ओमकार तुपे ही जोडी भैरवनाथ गारपोळीकडून. समोर वंजारपाडा संघाचा गोलंदाज कपिल. विकेट त्याने घेतलेली आहे. फटका बंटी मतेचा. सर्कलच्या वरून टोळावला चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू सीमारेखा पार. बंटी मतेचा हा चौकार. बंटी मते आल्या आल्या मैदानावरती गोलंदाज कपिल वरती त्याने चढवलाय चौकार. चला मॅच बॉल येतोय का अन्यथा विनंती करतो छोटे स्वयंसेवक आपण सीमारेषेचा ताबा घ्या. प्रत्येक हायवा कॅच साठी आयोजन करते यांच्याकडून तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. या संधीचा आता आपण फायदा उचला आणि लगेचच विनंती करतो छोटे स्वयंसेवक आपण सीमारेषा 100 नव्हे तर तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक असेल हायवा कॅच साठी. तर विनंती करतो की आपण सीमारेषा गाठा. चला मॅच बॉल येतोय की नाही अन्यथा नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवा. यस नवीन बॉल येतोय बघा. फलंदाज चेंडूची चेकिंग करा. खरं तर आमच्या व्हॉलेंटियरचं कौतुक आहे. कारण 7 वाजल्यापासून आमचे सर्व स्वयंसेवक या मैदानावरती सेवा पुरवतात आणि आयवा कॅच जर त्यांनी पकडली तर 200 रुपयाचा कॅश प्राईज सर्व व्हॉलेंटियर टीमसाठी असेल. आणि आता बंटी मतेच्या बॅटिंगचा जलवा तुम्ही बघत आहात. कपिल वरती आता आक्रमण सुरू आहे. जरी कपिलने विकेट घेतली असती तरी षटकारानंतर विकेट आली पण त्यानंतर बंटी मतेचा हा चौकार संघाला एक धावसंख्येला उंची देऊन जाणारा ठरतोय. स्कोर येतो मात्र धावसंख्येवरती 15 धावा. गोलंदाज तयार. कपिल फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस आणला जातोय कारण एक खेळाडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये तैनात केला. बंटीचा हा फटका पॉइंट कडे. धाव घ्यायची आहे. पोहोचला ओमकार तुपे. सिंगल मिळेल. स्कोर 1 ने वाढेल. 16 धावा टीम भैरवनाथ गारपोलीच्या. 5 ओव्हरची मॅच आहे. जर का ओमकार तुपे आणि बंटी मते अशी समजदारपणे जर बॅटिंग करत राहिले तर भैरवनाथ गारपोली हा संघ 50शी पार धावा सहजपणे उभारू शकतो. टीमची टोटल 16 धावा. 4 चेंडू कपिलचे संपलेत. ओमकार इथे पहिला चेंडू फेस करेल तो टोटल 10 चेंडू नंतर. ओमकार साठी हा चेंडू
वैयक्तिक पहिला चेंडू फेस केला ओमकारने. कपिलचा हा चेंडू थोडा आतमध्ये येणारा चेंडू होता. बाहेर टप्पा पडल्यानंतर असं वाटलं की कदाचित हा चेंडू अगदी सरळ लाईन मध्ये असं, पण थोडा आतमध्ये विकेट किपर प्रतीककडे हा चेंडू झुकला गेला आणि 5 चेंडू कपिलने इथून समाप्त केलं. स्कोर आहे तो मात्र 16 धावा. लास्ट बॉल ओमकार तुपेचा हा शॉट इथून मात्र मिड ऑन कडे चेंडू इथे स्टंप वरती लागला नाही. षटक इथून कंप्लीट झालं. 17 धावसंख्या जय भैरवनाथ गारपोली संघाची 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. या स्पर्धेमध्ये जो खेळाडू मॅन ऑफ द सिरीज ठरेल त्या मॅन ऑफ द सिरीज ठरणाऱ्या खेळाडूसाठी एक आकर्षक सायकल आणि संदेश हजारे दादा, कोल्हारे गावाचे युवा उद्योजक संदेश हजारे दादा यांच्याकडून रोख रक्कम 5,000 त्या खेळाडूला दिलं जातील ॲज अ मॅन ऑफ द सिरीज म्हणून. बघायचं की 40 संघामधून तो कोणता खेळाडू लकी ठरेल जो संदेश हजारे यांचं 5,000 रुपयाचं कॅश प्राईजचा मानकरी ठरेल. आजच्या लढती जबरदस्त होणार आहेत, कारण जो प्रेक्षकांचा अंदाज होता की वरच्या लॉट्स मधून कोणता संघ हवी ठरेल, खालच्या लॉट्स मधून कोणता संघ हवी ठरेल, आतापर्यंत 3 संघ सेकंड राऊंड मध्ये पोहोचलेले आहेत. गोलंदाज पवन विरले पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय. पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर पवनचे हे षटक. ओमकार तुपेसाठी हा चेंडू होता. पहिला चेंडू डॉट बॉल. समोरून बंटी मते देखील चांगले बॅटिंग करतोय. ओमकारला देखील आता थोडं ऑब्झर्वेशन करावं लागेल ज्या ठिकाणी पवन बिर्लाचा टप्पा पडतोय, कारण मागच्या ओव्हरमध्ये देखील त्याने 2 सरळ ज्यावेळी वेदांत बॅटिंग करत होता अगदी त्याला 2 सरळ चेंडूंचा मारा त्याच्या माध्यमातून पाहिला होता. त्याच लाईनवर ओमकारला देखील तो गोलंदाजी करतोय. राऊंड द विकेटने गोलंदाज पवन. फुल टॉस फटका ओमकार तुपेचा आणि या ठिकाणी DRS चा वापर इथून करण्यात आला बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. आणि बघायचं आता तिसरे पंच या ठिकाणी काय निर्णय देतील. थर्ड अंपायर या ठिकाणी पाहणी करतील आणि त्यानंतर डिसिजन आपल्यापर्यंत येईल. बिमर चेंडू आहे की नाही याचं चेकिंग इथे केलं जाईल. अबोव दी वेस्ट हा चेंडू आहे की नाही याचं चेकिंग केलं जाईल आणि अजित निकम सर या ठिकाणी जॉईन होतील. टेक्निकल ऑपरेटरच्या समवेत या ठिकाणी पाहणी केली जाईल आणि बघूया डिसिजन काय येतोय. ओमकार तुपेची कॅच स्वीकारली आहे, पण एक्झॅक्ट चेंडू कसा आहे याचा डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचेल. येस, चेंडू योग्य पद्धतीने या ठिकाणी चेक केला जातोय. अजून डिसिजन या ठिकाणी आलेला नाहीये. डिसिजन पेंडिंग आहे. सो वेट. पंचांचं ऑब्झर्वेशन या ठिकाणी सुरू आहे. व्यवस्थितपणे या ठिकाणी पंच प्रत्येक गोष्टीकडे काटेकोरपणे पाहत आहेत. ज्यावेळी गोलंदाजाच्या हातामधून हा चेंडू रिलीज झाला त्यानंतर एलिव्हेशन किती होतं आणि याचं परफेक्ट ऑब्झर्वेशन झाल्यानंतर आमच्या तिसऱ्या पंचाचा निर्णय या ठिकाणी येईल. विनोद सर, फिरोज सर आपण या ठिकाणी यावं. महत्वाचा निर्णय दोन्ही संघांसाठी. बॅटिंग करणाऱ्या भैरवनाथ गारपोलीचा हा DRS. डिसिजन तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत आपण आपापल्या फिल्डिंग पोझिशन मध्ये थांबा.
चला हा पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना आहे. यानंतर सेकंड राऊंडचा पहिला सामना रंगणार. अजमेरा 11 दामत आणि त्यांच्या विरोधात कोलिवली हा संघ फाईट करेल. अजमेरा 11 दामत आणि कोलिवली आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी येणार आहात याची मात्र नोंद घ्या. आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय या ठिकाणी येतोय नो बॉल. पंचांचा निर्णय आला नो बॉल. फलंदाज सेफ आहे ओमकार. नो बॉल इथून पंचांनी घोषित केला. फिरोज सरांचा हा डिसिजन या ठिकाणी आलेला आहे आणि ओमकार तुपे मैदानाच्या आतमध्ये सेफ असेल. पुढील चेंडूवरती असेल ती फ्री हिट. नो बॉल प्लस सिंगल आणि ओमकार देखील मैदानाच्या आतमध्ये सेफ. अबोधी वेस्ट होता चेंडू. रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलाय भैरवनाथ गारपोलीला. म्हणजे यापुढे देखील त्यांना रिव्ह्यू घेता येईल. गोलंदाज पवन फ्री हिटच्या चेंडूसाठी रवाना. राऊंड द विकेटने बंटी मतेसाठी हा चेंडू विकेट किपर प्रतीकने सोडलाय. एका धावेचा कॉल आहे आणि धाव घेण्यासाठी बंटी मते इथून बाल बचावले. थोडक्यात खरं तर रनआउटची विकेट उगली. एक सिंगल रन इथून मिळेल. 22च्या स्वरूपातली ही धाव. टीमची टोटल इथे 3 धावांनी वाढली. या षटकामध्ये स्कोर पोहोचलाय भैरवनाथ गारपोळी संघाचा. धावा फलकावरती धावा आहेत त्या मात्र 20. नो बॉल सिंगल त्यानंतर या चेंडूवरती सिंगल. 3 धावा आल्या 20 धावा संख्येपर्यंत भैरवनाथ गारपोळी संघ. चांगली बॅटिंग आता ओमकारला करावी लागेल. जीवनदान मिळाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये हाहाकार माजवावा लागेल टीम वंजारपाड्याच्या अगेन्स्ट. बॅट ब्रश चुकी गाली प्रतीककडून. लॉंग स्टॉपला जाऊन पोहोचला चौकार. मिस्टेक बाय विकेट किपर अँड मिळालाय तर मात्र चौकार टीम गारपोलीला. अशा चुका खरं तर महाग ठरू शकतात वंजारपाडा टीम साठी. अशा फिल्डिंगची अपेक्षा नाहीये प्रतीककडून कारण पवन विर्लेने ते वातावरण बनवलंय. विकेट घेण्यासाठी संधी त्याने निर्माण केल्यात. जरी एक नो बॉल आला असता तरी ही कॅच प्रतीकला पकडणं तेवढं गरजेचं होतं. स्कोर वाढलाय 24 धावा. पवन टू ओमकार. लोवर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न ऑन साइडला ड्राईव्ह केलंय ओमकार तुपे. आता थोडंसं का होईना पण समजदारपणे क्रिकेट खेळत असताना एका धाव्याने स्कोर वाढेल. 4 चेंडू पवन विर्लेच्या समाप्त होत असताना स्कोर पोहोचलाय तो मात्र 25 या धावसंख्येवरती. खरं तर एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे टीम भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली. आणि आज बंटी मतेची बॅटिंगही तेवढी चांगली होताना दिसतीये. पवन विर्ले आपल्या सर्व सहकाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना देतो कारण कधी कोणता चेंडू फिल्डरकडे येईल याचा अंदाज न बाळगता सावध राहावं लागेल. बंटीसाठी हा चेंडू समोर ठेवला होता. ऑफस्टिक वरून काढलेला हा चेंडू. इथून 5व्या चेंडूची समाप्ती होत असताना स्कोर आहे 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या मात्र धावा फलकावरती 25. पहिल्या ओव्हरमध्ये धावा दिल्या होत्या पवन विर्लेने 5. कपिल आला त्याने धावा दिल्या 12, 17 आणि या ओव्हरमध्ये पवनने धावा दिल्या टोटल 5 चेंडूमध्ये 8. म्हणजे 8 धावसंख्येची सरासरी आतापर्यंत राखत असताना टीम गारपोली. लास्ट बॉल बंटी मतेचा फटका. खेळाडू दूर आहेत. पहिली केली वेगाने कंप्लीट आणि थांबावं लागेल. ओमकारने थांबवलं. षटक इथून कंप्लीट. 3 ओव्हर स्कोर पोहोचलाय तो मात्र भैरवनाथ गारपोळी संघाचा. धावसंख्येमध्ये 26 धावा. चला पाण्याची बॉटल घेऊन एक खेळाडू आपण लवकर चला. आणि अजमेरा 11 दामत आणि कोळिवली संघाचे कर्णधार आपण स्टेज कडे येऊन थांबा. इनिंग समाप्त झाली की सेकंड राऊंडच्या पहिल्या सामन्याचा टॉस आपण इथे करणार आहोत. अजमेरा 11 दामत आणि कोळिवली संघ. खतरनाक नियोजन या स्पर्धेत आपण बघू शकता. आलेल्या सर्व पाहुण्यांचं खेळाडूंचं व प्रेक्षकांचं क्रीडाप्रेमींचं सहर्ष स्वागत करत असताना पंचायत समिती कर्जतचे माजी सदस्य सुनीलजी घोडविंदे साहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त आणि या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेणारे हे आमचे सर्व सहकारी सूरज घोडविंदे दादा, सुधीर कहारे दादा, सागर काळन दादा, सुभाष सोनावले अर्थात तांबे सर आणि त्याचबरोबर संजय कराळे दादा. प्रचंड मेहनत या सर्वांनी घेतलेली आणि त्यांना खंबीर साथ जाणता राधा क्रिकेट संघ पिंपलोली, सायली 11 श्री महालक्ष्मी तलवडे आणि त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली परिसरातील सर्व नागरिकांची लाभलेली ही खंबीर साथ या स्पर्धेला एक वेगळी उंची आणि एक दमदार आयोजन. या परिसरामध्ये ही पहिली नाईट टुर्नामेंट ग्रामपंचायत पिंपलोली परिसरातील आणि एक चांगल्या
प्रतीची बॅटिंग आता भैरवनाथ गारपोली संघासाठी दाखवत आहेत ओमकार तुपे आणि त्यांच्या बरोबर बंटी मते. या दोघांनी आतापर्यंत चांगली बॅटिंग करत गारपोली संघाचा स्कोर 3 षटकापर्यंत जाऊन पोहोचलाय. तो मात्र 26 या धावसंख्येपर्यंत. 3 ओव्हर 26 धावा. इथून आता थोडासा गिअर चेंज करावा लागेल. एका बाजूने एकाला थोडा आक्रमक पावित्रा घ्यावा लागेल कारण संघाला 50 पार घेऊन जायचं आणि त्यासाठी येणारा 12 चेंडू मध्ये 26 चा स्कोर हा डबल करण्याची आवश्यकता जरूर आहे. गोलंदाज तयार होईल. खरं तर ऋतिक विरले हा वंजारपाडाचा धीम्या गतीचा गोलंदाज आहे. थोडी धावगती कमी आहे ऋतिकची पण चेंडू मात्र चांगल्या प्रतीच्या टाकण्यात तो माहीर आहे. पण त्याचा सामना करावा लागेल बंटी मतेला कारण इथून जर गिअर चेंज केला नाही तर 50 पार जाताना थोड्या अडचणी जरूर होतील. इनिंग ब्रेक मध्ये अजमेरा 11 दामत आफ्टर 2 ओव्हर दामत वर्सेस कोलिवली हा टॉस इथून केला जाईल. कारण इथून पोहोचलेले आहेत. कारण वेलकम. गोलंदाज तयार. ऋतिक विरलेचा पहिला बॉल बंटी मतेसाठी समोर ठेवला होता ऑफ साइडला. चेंडूचा इथून मारा करत असताना इथून बघू शकाल ऋतिक विरलेला लेंथ लाईन इथून पिक करावी लागेल. चेंडू बघावा लागेल बंटी मतेला आणि धावांची गरज आहे कारण 50 पार गेलेला संघ कदाचित धावसंख्या चेस होत नाहीये. हे मागील 2 मॅच मध्ये आपण पाहिलं. आता तो स्कोर भैरवनाथ गारपोलीला उभारावा लागेल. ऋतिक विरल्याचा हा चेंडू फटका बंटीचा पॉइंट पर्यंत चेंडू 1 रन इथून देऊन जाईल. आता स्ट्राईक वरती आलाय तो ओमकार तुपे. आज खरं तर नवीन खेळाडूंसहित भैरवनाथ गारपोली संघ उतरलेला आहे. अक्षय राऊत आऊट झाला. वेदांत आऊट झाला. बंटी मते आणि ओमकार तुपे सध्या बॅटिंग करतायत आणि सर्व यंग टॅलेंटेड आहे. यानंतर नवीन खेळाडूंवरती संघाची जबाबदारी आहे. निकेश राऊत आणखीन एक अनुभवी खेळाडू सध्या डगआउट मध्ये आहेत आणि ऋतिक विरल्याच्या विरोधात तो आक्रमक पावित्रा ओमकार तुपेला इथून घ्यावा लागेल आणि चेंडू मात्र डॉट. वंजारपाडा प्रेक्षकांची टाळ्यांचा गजर इथून मात्र होते प्रत्येक डॉट बॉल वरती. निखिल गोडविंदे कडून जर का विकेट अटॅक मिळवली ऋतिकने तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 3 बॉल आहेत ऋतिक विरलेचे. ओमकार तुपेचा हा फटका या ठिकाणी खेळाडू स्वीपर वरून पुढे सरकावले तोपर्यंत एकच धाव. 4 बॉल ऋतिकचे धावा दिल्यात फक्त 2. स्कोर 2 ने वाढलाय. ऑन बोर्ड टोटल बघू शकाल भैरवनाथ गारपोली संघाची 28. खतरनाक नियोजन या स्पर्धेचं. सूरज गोडविंदे जेव्हा जेव्हा स्पर्धेचं आयोजन करतात ना तेव्हा तेव्हा प्रचंड मेहनत घेतात. मग नव्याने विकेट बनवणं असो पिच नव्याने ते बनवतात आणि त्यांच्या मेहनतीने साकारलेली ही विकेट अत्यंत चांगली विकेट. ऋतिकचा हा चेंडू बंटी मते अंदाधुंद बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतायत. खरं तर ऋतिक विरलेने समोर चेंडू ठेवले. ऑफ स्टिक आणि वाईड लाईन याच्यामध्ये जो काही चेंडूचा टप्पा आहे त्या कारणासह मोठ्या फटकांपासून दूर ठेवलाय. 5 चेंडू फक्त 2 धावा ऋतिक विरलेने इथे खर्च केलेले आहेत. आता बंटी मध्ये लास्ट बॉल फेस करेल आणि पुन्हा ऋतिक विरलेच्या डॉट बॉलने षटकाची इथून समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या मात्र फक्त भैरवनाथ गारपोलीच्या धावा आहेत त्या 28. चला चला फिल्डिंग इथून लावून घ्या वंजारपाडा संघ. उशीर आपण करू नका कारण दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. अजमेरा 11 दामत. काय खतरनाक मॅच झाली. पहिला सामनाच रोमांचक झाला या स्पर्धेचा जिथे मात्र अजमेरा 11 दामत आणि जांताराजा पिंपलोली मध्ये 1 बॉल 1 अशी मॅच झाली आणि त्या रंगतदार सामन्यामध्ये अजमेरा 11 दामत जिंकला. अंजब बी संघाला 1 साइड पराभूत केलं ते मात्र कोलिवली संघाने आणि आता त्यांच्यामध्ये सेकंड राऊंडची लढत आणि त्याचा टॉस इथे मात्र केला जाईल. प्रेक्षकांचे भरगच्च भरलेले स्टँड इथे या स्पर्धेचा आनंद लुटत असताना खरं तर प्रेक्षकांचं मनापासून कौतुक आहे कारण ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे जितकी मेहनत संयोजकांची आहे तेवढीच मेहनत आमच्या प्रेक्षकांची देखील आहे आणि त्यांचंही तेवढंच कौतुक. 4 ओव्हर 28 लास्ट ओव्हरचा खेळूतून बाकी आहे. गोलंदाजीसाठी आलाय वंजारपाडा टीम कडून अभि नाही तो कभी नाही. आता ओमकार अभिवरती कशा पद्धतीने अटॅक इथून स्वीकारणार. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका. काउफेस वरून खेळाडू धावलाय. हाता चेंडू कॅरी करत फेक त्याने केली. मिळेल फक्त सिंगल. स्कोर 1 ने वाढला. धावा झाल्यात 29. 50च्या आसपास धावा संख्येला घेऊन जाणं गरजेचं आहे. 29 झाल्यात. किमान अजून 15 ते 16 धावा टीम भैरवनाथ गारपोलीसाठी फार महत्वाच्या ठरतील. एक फायटिंग टोटल मैदानाच्या आतमध्ये
उभारावी लागेल आणि गोलंदाज अभि. दुसरा चेंडू, बंटीचा फटका, विकेट किपर प्रतीक धावलाय. तत्पूर्वी ओमकार तुपे पोहोचलाय. 2 बॉल 2 सिंगल. मैदानाच्या सर्व बाजूनी आपण बघू शकता स्पर्धेचे प्रमुख आयोजक, सामाजिक कार्यकर्ते संजयजी कराळे, त्याचबरोबर आत्मारामजी घोडविंदे साहेब फेर फटका मारत असताना खरंतर या स्पर्धेवरती त्यांची देखील तेवढीच करडी नजर आपल्या सर्व प्रेक्षकांचं देखील अभिवादन स्वीकारत असताना, सर्व प्रेक्षकांच्या शुभेच्छा स्वीकारत असताना या स्पर्धेसाठी 2 बॉल 2 सिंगलचा प्रयत्न होता आणि त्यानंतर ओमकार तुपेचा हा पॉइंटला बीट करत चेंडू चालला सीमा पार, चौकार. सदतीस धावा. अंतिम चेंडूची फेक होईल अभिकडून. ओमकार साठी हा चेंडू आणि भैरवनाथ गारपोली संघाने धावा उभारल्यात 5 ओव्हरमध्ये 37. विजयासाठी टार्गेट इथून सेट झालंय ते मात्र 38 या धावा संख्येचं. चला दोन्ही कर्णधार या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतात. अजमेर 11 दामत आणि कोळवली संघाचे कर्णधार. आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. तर मी दोन्ही कर्णधारांना विनंती केली की टॉस बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हावं आणि थँक्यू डीजे, थँक्यू. चला दोन्ही कर्णधार आपण या ठिकाणी यावं. चला करण आपण टॉस बॉक्स मध्ये या. गजानन शेळके यांना विनंती करेल साहेब आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करावा. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी कोळवली संघाचे कर्णधार आणि त्याचबरोबर अजमेर 11 दामत संघाचे कर्णधार यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी गजाननजी शेळके यांच्या शुभास्ते करतो आपण टॉस. साहेब आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. जिथे 2 कॅप्टन करण आणि त्याचबरोबर मोईज 4 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही कॅप्टन आपण याची नोंद घ्या. 4 ओव्हरची मॅच असेल. टॉस आपण करतोय. टॉस जिंकलाय तो मात्र अजमेर 11 दामत टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय इथून स्वीकारलाय. कर्णधार आपण त्या निर्णयावरती या इनिंग नंतर अंमलबजावणी करा. कारण आपल्याला फिल्डिंग करायची आहे.
4 ओव्हरची मॅच असणार. दामत आणि कोळिवली संघ आपण याची नोंद घ्या. येणारे 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये 38 धावसंख्येचं टार्गेट इथून असेल. फलंदाज टीम वंजारपाड्याचे फलंदाज स्टेजच्या समोर येऊन आपण चेंडूची चेकिंग मात्र करा. स्टेजच्या समोर येऊन चेंडूची चेकिंग आपण करावी. फलंदाज आणि 38चं टार्गेट. दोन्ही फलंदाज इथून रवाना होतील आणि फार प्रचंड क्रेज आहे या स्पर्धेची. माजी पंचायत समिती सदस्य चषकाची आणि बाकरीचा बाडी हे क्रीडांगण म्हटलं की प्रेक्षकांची गर्दी आणि गर्दी या स्पर्धेमध्ये बघायला मिळते. वंजारपाडा टीमचे सर्व खेळाडू या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये लवकर चेंडूची चेकिंग करा आणि बॅट्समन लवकर पाठवा. या स्पर्धेला जिथून सुरुवात झाली ना तिथून मात्र सर्व प्रेक्षकांची उपस्थिती आपण पाहिली. खरं तर पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच योगेश सदाशिव डायरे दादा 7 वाजल्यापासून या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर महेश मनोहर डायरे यांचा देखील या स्पर्धेमध्ये विशेष त्यांची उपस्थिती पाहतोय आणि टीम जिंकली आहे अंतराळ वरडी, त्यामुळे गर्दी तर राहणार. आणि आता प्रतीक आपण उशीर करू नका, अक्षय लवकर पोचा. भैरवनाथ गारपोली संघाने 38चं टार्गेट दिलंय. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग आता कसं होईल हे बघायचं. मोरिया ग्रुप बेकरेवरून थेट आमचे लाडके दिनेश दादा यांचं आगमन. संजय कराले आणि आत्माराम घोडविंदर साहेबांचे भावासारखे मित्रासारखा भाऊ म्हणजे दिनेश मोरिया ग्रुपचे दिनेश दादा, आपलं सहर्ष स्वागत. रविवारी त्यांचा संघ इथे खेळताना दिसेल आणि दिनेश दादांची टीम त्यांच्या सर्व पाठीराख्यांची टीम इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दिसेल. चला फलंदाज उशीर करू नका, अन्यथा आम्हाला आता इथे पेनलाइज तुम्हाला करता येणार नाही. पण कदाचित थोडा उशीर होईल मॅचला, कारण अजून 3 मॅच या स्पर्धेच्या बाकी आहेत आणि रात्रीचे 1:53 म्हणजे जवळपास 2 वाजलेत. म्हणजे पहाटेचे 5 वाजण्याच्या चान्सेस आहेत. मला 6:30च्या ट्रेनने कामावरती जायचं आहे, त्या कारणास्तव तरी तुम्ही लवकर खेळावी विनंती. 5 ओव्हर 38 धावांचं टार्गेट. जशी इनिंगला होईल सुरुवात आवाज आपण ऐकणार आहोत मिलन मिनमिने यांचा. या सर आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत. खाडे सर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण कॉम्बॅक्स कडे जोडले जा. हॅलो 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 हॅलो. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी प्रतिकडे अक्षय आपण पाहतोय पोहोचतीये. गोलंदाजी मार्क वरती विपुल. पहिल्या चेंडूवरती फटका कार्पेट लेबलला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक झाली आहे कंप्लीट. सेकंडचा दिला कॉल आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट करत असताना बाला मिळतात. संयमानं सुरुवात केली जाईल या दुसऱ्या डाबाला. टोटल बनवायच्या विजयासाठी 38 धावा. दामत येथील स्पर्धेमध्ये सायकल आणि 10,000 रुपयाचा मानकरी ठरला होता. प्रतीक ऑन स्ट्राईक आहे. यावेळेस फटका दर्जेदार आणि पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बाळाला मिळतीये. मागील मॅच मधील त्याची कामगिरी सांगितली आणि तदनंतर या स्पर्धेमध्ये आणि या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून पहिला चौकार बाळाला मिळतोय. धन्यवाद डीजे मास्टर. फ्रीडचा चेंडू आहे. प्रतीक ऑन स्ट्राईक आहे. यावेळेस फटका आबेमध्ये फ्रीडचा चेंडू जेलबाद नसणार. एक झाली आहे सिंगल कंप्लीट. एकच धाबेवरती समाधान मानत असताना केटीसी लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. एका धाव स्ट्राईक रोटेट होत असताना अक्षय आता स्ट्राईक रेट वरती. यावेळेस अक्षयच्या बॅट मधून फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. अफलातून एफर्ट्स लावले होते, भरपूर वेगाने धावत आले, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू एक टप्प्याखेरीज सीमारेषा पलीकडे येत असताना दर्जेदार चौकार.
धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद धन्यवाद. 12 धावा धावफलकावर. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू खणून काढण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. एक धाव नक्कीच पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि प्रतीक आपण पाहतोय. 13 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती. प्रतीकसाठी यावेळेस चेंडू कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, त्यानंतर 9 चेंडू पाहायला मिळाला होता 4 धावांचा. दुसऱ्या चेंडूची फेकी 1 सिंगलने, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, चौथ्या चेंडूवरती 1 धाव. हा 5वा डॉट बॉल, लास्ट बॉल या ओव्हरचा. चांगली गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळाली. सुरुवात थोडीशी खराब झाली होती, परंतु शेवट गोड करत असताना पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. टोटल धावा धावफलकावरती 13 या आकड्यावरती आहेत. 13 धावा धावफलकावरती आहेत. एक षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. धावफलक टोटल 13 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 25 धावसंख्येचा आव्हान. 24 चेंडू 25 ची गरज. संयमानं मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांना जर का कामगिरी केली तर शिवशक्ती वंजारपाडा बी टीम या मॅच मध्ये पुढे जाऊ शकते, विजय संपादन करू शकते आणि त्याच अनुषंगाने प्रयत्न नक्कीच पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तंबू ठोकून बसली. अक्षय आणि प्रतीक ही जोडी आपण पाहू शकाल. धावफलक जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. 13 धाबा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती बंटी येतात. फर्स्ट ओव्हर मध्ये 13 झाल्यात. अजूनही येणाऱ्या यावेळी चुकी पाहायला मिळते. जेलबादची संधी होती, गबावली. यष्टीरक्षकाने केली आहे चुकी. वेगाड हिट करण्याचा प्रयत्न अक्षयच्या माध्यमातून, परंतु तितपत चांगला प्रयत्न पाहायला मिळाला नाही. एक धाव नक्कीच कंप्लीट होईल. एक सिंगल स्कोअर बोर्ड वरती येत असताना 14 धावा धावफलकावरती. बंटी गोलंदाजी मार्क वरती आहे. दुसरा बॉल प्रतीकसाठी. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळेल. अक्रॉस द लाईन खेळत असताना चेंडू सी वा रेषा पलीकडे जाईल. येतील 4 धावा. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. दोस्ती ग्रुपचे अध्यक्ष सुशांत शेठ गोडविंदे यांचा वाढदिवस. भरपूर साऱ्या शुभेच्छा त्यांना देखील आल्यात. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. क्रिकेटचा नजाकत दाखवत असताना प्रतीकच्या बॅट मधून आणखी एक दर्जेदार सलग दुसरा चौकार येतोय. आणि यावेळेस फटका दर्जेदार आहे. चेंडू सी बा रेषा पलीकडे जाईल. 2 चौकार आल्यानंतर एक दर्जेदार षटकार. कमाटीज आहे. धन्यवाद डीजे मास्टर. धावफलक जाऊन पोहोचलो टोटल 28 या आकड्यावरती. या ओव्हरच्या 4 चेंडूचा खेळ आपण पाहिला. विचार केला गोलंदाजी मार्क वरती बंटी आला. खूप खराब गोलंदाजी मैदानाच्या आत. यावेळी शरीराचा वेध घेत असताना चेंडू पाहायला मिळतोय.
भरपूर मोठे फटके आल्यानंतर थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. 5 चेंडू 15 धावा अद्यापपर्यंत बंटीने खर्च केला. टोटल 28 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. उर्वरित अजून या षटकातील अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल. लास्ट बॉल वरती फटका दर्जेदार. आत्माराम दादा घोडबिंद यांच्या बॅनरला सलामी ठोकणारा हा षटकार. दर्जेदार. कमॉन डीजे. चिक हर. त्या 27. तुफान याला त्याने चढवला. लवकर सामना फिनिश करण्याचा इरादा आणि नवीन आलेला गोलंदाज हर्षल वरती पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट. शॉट सीमा पार आहे. अक्षयचा रिव्हर्स शॉट इथून आला चौकार आणि फक्त जिंकण्यासाठी इथं मॅच विन 38चं टार्गेट होतं आणि सामना इथून फिनिश केलाय. जिंकलाय संघ वंजारपाडा B+ आणि या सामन्याचा हिरो ठरला. खरं तर टार्गेट 38चं होतं पण 38चं टार्गेट असताना खरं तर लवकर मॅच फिनिश केली. 27 धावांची इनिंग खेळली. त्या प्रतीकला आपण देतो मॅन ऑफ द मॅच. वंजारपाडा B+ इथे विजयी होतीये. आस्थांदोलन करा आपण. आणि अजमेरा 11 दामत आणि कोळिवली संघाचे करण आपल्या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये उतरवा. आणि अजमेरा 11 दामत संघ इथे सर्व खेळाडू घेऊन आपण खेळाडू कक्षाचा ताबा घ्या आणि एक चांगली फाईट सेकंड राऊंडच्या पहिल्या सामन्यामध्ये. अजमेरा 11 दामत बॅटिंग करेल, फिल्डिंग कोळिवलीची. आणि प्रतीकला इथून आपण इन्व्हाइट करू. गारपोली संघाचा आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करू की या स्पर्धेमध्ये ते खेळले. खरं तर नवीन संघ होता, नवोदित सर्व खेळाडू होते. 2 ते 3 प्लेयर सोडले तर बाकी सर्व नवीन खेळाडू होते. स्कोर थोडा कमी झाला पण चेसिंग करत असताना जर विकेट त्यांनी कमावल्या असत्या तर संघ कदाचित एक चांगली फाईट टीम वंजारपाडा B+ च्या विरोधात करू शकला. असा प्रतीकला आपण इन्व्हाइट करू. वंजारपाडाचा